नमस्कार. बुक सॅव्हीच्या आपल्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गप्पांमधल्या गोष्टी आणि गोष्टींबद्दलच्या गप्पा हा आपला उपक्रम आहे आणि तुम्ही या उपक्रमाला मला जो काही प्रतिसाद देताय त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते, आभार मानते. आणि मी जरा आज एक ना थोडंसं सुरुवातीला मनोगत घेते. आमचं पहिलं पुस्तक म्हणजे आजचं पुस्तक डिस्कशनला घेण्यापूर्वी मी थोडंसं मनोगत व्यक्त करते. मागच्या एपिसोडला आमच्या पहिल्यांदाच असं झालंय की 2000 पेक्षा जास्त व्ह्यूज झालेत. याच्यावरनं कळतंय की हा एपिसोड पोचतोय, विषय आवडतोय लोकांना, गप्पा आवडतायत. आणि मला थोडंसं काय होतंय, माझा जो रिदम मी 15 दिवसातनं एक एपिसोड टाकायचा माझा रिदम आहे तो कुठेतरी बॅलन्स माझा हल्लाय. याचं कारण बरंच आहे, पण त्यामधले ना तुमच्यापैकी जे काही रेग्युलर माझे व्ह्युअर्स आहेत ते मला मेसेज करून सांगतात, फोन करून सांगतात पुढचं पुस्तक कुठचं, काय पुढचं पुस्तक कधी. आणि मला या सगळ्यामधनं ना एक पॉझिटिव्हिटी मिळते, मोटिवेशन मिळतंय. तर मी म्हणेन तुम्ही हे करत राहा. तुम्हाला कुठचं पुस्तक चर्चेला हवंय ते जरूर कळवा. आपण त्याच्याबद्दल गप्पांना घेऊ, नक्कीच घेऊ. तुम्हाला स्वतःला जर वाटत असेल की एखादं पुस्तक त्याने तुम्हाला भारावून टाकलंय आणि तुम्हाला त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे तरी कळवा, आपण त्याच्याबद्दल गप्पा मारू. आणि आता आजच्या एपिसोडला मी सुरुवात करते. तर आज मी सर्वप्रथम स्वागत करते आजच्या ज्या वाचक आहेत आपल्याबरोबर, सीमा शेंडे यांचं. आणि मामी म्हणेन मी त्यांना मामी का म्हणेन याच्या डिटेल्समध्ये जात नाहीत, ते मामी आहेत माझ्या. आणि सीमा शेंडे या स्वतः एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे असं मी म्हणेन. त्या स्वतः एक अभ्यासिका आहेत, वाचक आहेत छान. त्या स्वतः एक कलाकार आहेत. ते कलाकार म्हणताना त्यातले अनेक पैलू आहेत, म्हणजे लिखाण येतं, व्यक्त होणं, अभिव्यक्ती म्हणणं, अभिवाचन, थिएटर रिलेटेड काम, असं कलाक्षेत्रातलं त्यांचं काम आहे. त्या स्वतः एक शिक्षिका आहेत आणि त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं एक अभ्यासक, भाषेचा अभ्यासक, कलासक्त व्यक्ती, अशा पद्धतीने सीमा शेंडे मी यांचं स्वतः वर्णन करेन. मामींचं एक स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर त्या अभिवाचन आणि त्यांचं स्वतःचं लेखन यातनं त्या व्यक्त होत असतात. आणि आता मी पुस्तकाकडे येईल की आजचं पुस्तक कुठचं निवडलंय मामीने. आवरण. येस. तर हळूहळू आपण या गप्पांकडे जातोय आवरणच्या. तर मामी, आपण भरपूर पुस्तकं वाचलीत तुम्ही आणि पहिलं पुस्तक गप्पांना कुठचं घ्यायचं असं ठरवताना तुम्ही आवरण का घेतलं? सांगते. डॉक्टर S.L. भैरप्पा यांची मी काय म्हणायचं ते फॅन आहे. तो कादंबरीकार, म्हणजे कादंबरी ही जे वाङ्मय आहे किंवा जो वाङ्मय प्रकार आहे त्या वाङ्मय प्रकाराचे जो क्रायटेरिया आहे तो प्रत्येक क्रायटेरिया त्यांच्यामध्ये बसतो. त्यांनी असंख्य कादंबऱ्या लिहिल्या आहेत, पद्मश्री, पद्मभूषण वगैरे असे, तर त्यांना अनेक साहित्य परिषदेचे बक्षिसं वगैरे सगळंच मिळालेलं आहे. पण कर्नाटकात असून किंवा कन्नड असून सुद्धा उमा कुलकर्णींनी त्यांच्या अनेक कादंबऱ्या या ट्रान्सलेट केलेल्या आहेत, अनुवाद केलेला आहे मराठीचा. आणि त्यांचे फार उपकार आहेत आपल्यावर, कारण कन्नड कादंबरीकार आपल्याला समजलेला आहे. त्यांचा आवरण घेण्याच्या अगोदर मी असं म्हणेन की मी त्यांची 2000 पर्यंत फक्त एकच कादंबरी वाचली होती, ती म्हणजे पर्व. आणि ती पर्व कादंबरीच्या मी प्रेमात पडले, कारण महाभारताचं ते इंटरप्रिटेशन होतं. आणि ते असं इंटरप्रिटेशन होतं की महाभारतातले सगळे चमत्कार काढून टाकलेले आहेत, दैवी चमत्कार काढून टाकलेले आहेत. अनेक आपल्याला शंका येतात, तरुण लोकांना शंका येतात की असं का. आणि त्यांनी ते इतकं लॉजिकल त्यांनी ते सगळं सांगितलेलं आहे किंवा इतकं ते रॅशनल होतं आणि इतकं बुद्धिवादी होतं, विवेकवादी होतं की ते मला प्रचंड ते इंटरप्रिटेशन आवडलं. आणि मग अर्थातच मी त्याच्यावरचं कुंती, पुन्हा एकदा कुंती हा कार्यक्रम अजूनही अभिवाचनाचा करते. युगांतची जोड त्याला मिळाली इरावती कवी कर्व्यांची. आणि हे दोघंही म्हणजे मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, हे तत्वज्ञानाचे प्रोफेसर. त्याच्यामुळे एक त्याचं सगळ्याचं असं एक कोंदण असतं त्या सगळ्या ह्याला. आणि भैरप्पांच्या बाबतीत मी असं सांगेन की कुठलीच कादंबरी ते संशोधनाशिवाय लिहित नाही. पर्वच्या बाबतीत तर असं म्हणतात ते 8 वर्ष जिथे जिथे महाभारत घडलं तिथे तिथे ते राहून राहिले होते. आणखीन
त्याप्रमाणे त्यांचं केलं. आणखीन मग त्यांचं मंद्र वाचलं, वंशवेल वाचलं आणि म्हणजे त्या कादंबरी आणि सतत म्हणजे जीवनाच्या जवळ जाऊन ते वास्तव घेऊन कलेच्या माध्यमातून सुद्धा सत्य शोधण्याचा प्रयत्न त्यांचा इतका अलौकिक आहे आणि त्याच्याचमुळे ते सत्याच्या जवळ जातात. सार्थ नावाची त्यांची ऐतिहासिक कादंबरी आणि आवरण ही त्यांची ते दुसरी म्हणतात, पण मी जर महाभारत आपण जर ऐतिहासिक म्हटलं तर ही तिसरी कादंबरी असं म्हणेन. आणि आवरणाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रचंड त्याचा अभ्यास केलेला आहे आणि एक इतिहासाची दुसरी बाजू किंवा इतिहासातलं एक सत्य आपल्या समोर ते मांडतायत असं वाटतं. झालं असं आवरण घेण्याचं आणखीन एक कारण म्हणजे झालं असं की 2007 साली ही लिहिलेली कादंबरी आहे. त्या काळामध्ये मी बंगलोरला होते, म्हणजे त्यांच्याच प्रदेशात होते आणि बंगलोर टाइम्स मध्ये त्यांची एक मुलाखत आलेली होती. त्या मुलाखतीत त्यांनी असं दिलं होतं की सत्य डायजेस्ट होत नाही की काय, कलेतनं सत्य म्हणजे कादंबरी कला प्रकारातनं मी जर सत्य मांडलं तर ते डायजेस्ट होत नाही की काय. त्याचं उदाहरण त्यांनी असं दिलं की पर्व जेव्हा लिहिली 1978 मध्ये, त्यावेळेला महाभारतातलं मी जे माझं इंटरप्रिटेशन दिलं त्याच्यामुळे त्या लोकांना असं वाटलं, म्हणजे हिंदू सनातनी लोकांना खूप चिडले ते, आणखीन खूप टीका झाली त्याच्यावरती. आता लोकांनी ते सगळं ऍक्सेप्ट केलेलं आहे, पण त्याला आता 40 वगैरे वर्ष झाली, 45 वर्ष. आणि त्याच्यानंतर आवरण जेव्हा मी लिहिलं त्यावेळेला अर्थातच मुसलमान चिडणारच होते, पण मुसलमानांपेक्षा सुद्धा जास्त चिडले ते म्हणजे पुरोगामी हिंदू. आणि त्यांनी म्हणजे दगडच माझ्या घरावर येण्याचं बाकी होतं, इतकी प्रचंड टीका केली होती. आणि शेवटी त्या टीकेला उत्तर मी दिलं की मी जे काही संदर्भ दिलेले आहेत पाठीमागे संपूर्ण यादी दिलेली आहे, ती यादी या यादीत प्रत्येक पुस्तक तुम्ही वाचा आणि मग माझ्याशी आर्ग्युमेंट करा. आणि मग थांबलंच, आर्ग्युमेंट्सच थांबल्या, कारण एवढं वाचणार कोण. तर त्याच्यामुळे ते असं त्यांनी ती मुलाखत वाचली आणि मग मला असं वाटलं की आवरण वाचून काढलं पाहिजे. आणि मी तुला सांगते, आवरण वाचल्यानंतर 2007 पर्यंतची मी डाव्या विचारसरणीची खरोखरच घरामध्ये असंच वातावरण होतं, सगळे पॉलिटिकल सायन्स आणि काँग्रेसी वगैरे लोक, आणि डाव्या विचारसरणीची पूर्ण डाव्या विचारसरणीची म्हटलं तरी चालेल. डाव्या म्हणजे तसं म्हणजे त्यावेळेला समाजवाद आणि त्यावेळेला काँग्रेस सुद्धा बऱ्यापैकी सेंट्रिस्ट होतं 2005 पर्यंत. तर त्याच्यामुळे अशा विचारांची मला असं वाटलं, म्हणजे त्याच्यानंतर गोडसे वगैरे तर म्हणजे असं माझ्या पलीकडेच होतं सगळं. तर त्याच्यानंतर मला वाटलं ही बाजू सुद्धा आपण समजूनच घेतलेली नाहीये. त्याशिवाय दुसऱ्या बाजूचं सत्य कळल्याशिवाय आपण मध्यावर कसे येणार. आणि आपल्याला तर म्हणजे आपण एक सर्वसामान्य नागरिक, आपण तू सगळे सामान्य नागरिक म्हणून आजच्या काळामध्ये सेंट्रिस्ट राहणं फार महत्वाचं आहे. आणि भैरप्पा तसेच आहेत असं मला अजूनही वाटतं. किती त्यांच्यावर टीका होऊ दे तरी ते सेंट्रिस्टच आहेत असं मला वाटलं. आणि म्हणून मला असं वाटलं की आजही हे पुस्तक आज तर जास्त पोलरायझेशन एवढं होत आहे की आज तर जास्तच हे पुन्हा एकदा आपण, तू जेव्हा हा सगळा प्रोजेक्ट करतेस तर त्याच्यामध्ये तो करावा असं आपण दोघींनी म्हटलं. तुलाही ते सांगितलं, तू लागेच ताबडतोब ते आवरण वाचलंस आणि आज हा वेळेत ये. मामी म्हणजे ना, तुम्हाला या मामींच्या 5 मिनिटाच्या एक्सप्लेनेशन मध्ये कळलं असेल की या गप्पांना केवढे आस्पेक्ट्स आहेत किंवा केवढे होणार आहेत, किंवा त्याच्यात म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना टीजर वेगळा काढायला नकोय मला, त्यांच्या पहिल्या नॅरेशन मध्येच तो टीजर येऊन गेलाय की त्याच्यात काय काय आहे. मला फक्त ना पुढचा मूळ प्रश्न विचारण्यापूर्वी मला ह्याच्यात 1-2 गोष्टी म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगायच्या. अगदी 2007 ला ही कादंबरी आली, कन्नडमध्ये लिहिली गेली. मामींनी उल्लेख केला त्याप्रमाणे उमा कुलकर्णींनी मराठी भाषांतर केलंय आणि ही कादंबरी इतकी प्रसिद्ध झाली की 2 वर्षात त्याच्या 22 आवृत्ती निघाल्या. आणि या 22 आवृत्तींमध्ये त्याचबरोबर त्याचं हिंदी, मराठी, इंग्लिश असं सगळीकडचं ट्रान्सलेशन आहे, ते अवेलेबल आहे. आणि आम्ही आज हा एपिसोड करतोय म्हणजे खरं तर आवरण आमचा विषय घेऊन आम्ही चर्चेला घ्यायला बरेच दिवस होते, खरं तर आधी 1 महिनाभर आधी वगैरे. पण नंतर आम्ही असा विचार केला की 20 ऑगस्टला बहिरप्पा यांचा जन्मदिवस आहे. आणि सप्टेंबरमध्ये बहिरप्पा म्हणजे डॉक्टर SL बहिरप्पा यांची पहिली पुण्यतिथी आहे. तर
एका अर्थाने त्यांना ट्रिब्यूट म्हणून, त्यांना श्रद्धांजली म्हणून पण हो. आम्ही हा एपिसोड आज शूट अगदी, करतोय अगदी. की जो त्यांच्या 20 तारखेच्या जन्मदिवसाच्या आसपास किंवा त्याच्या हो, जस्ट हो. अलीकडे असा हा प्रसिद्ध आम्ही करण्याची आमची इच्छा आहे. आणि मला मामींनी जेव्हा सांगितलं किंवा मामींच्या बरोबर मी जेव्हा आधी बोलत होते, मला यातले ना 2-3 गोष्टी फार महत्वाच्या वाटल्या. म्हणजे इथे कम्प्लिटली पॉलिटिकल त्यातले जे मुद्दे आहेत किंवा त्यातले शब्द आहेत ते पॉलिटिकल पद्धतीने न घेता, मला नेहमी, मी जेव्हा लेफ्टिस्ट म्हणते तेव्हा मला असं वाटलं की ते साम्यवाद समाजवाद अशा पद्धतीने जातो. बऱ्याच वेळेला शिकलेला सगळाच वर्ग, म्हणजे भारतामध्ये शिकलेला बरोबर. सगळा वर्ग हा कायम साम्यवाद समाजवादाचाच आहे. अदर दॅन म्हणजे त्याच्या मागची रिलिजियस पार्श्वभूमी काही असू देत, Correct. आणि त्यातली सेंट्रिस्ट भूमिका आपण ह्याला कायम महत्व दिलंय. ओके, फक्त एका भूमिकेला अतिरेकी महत्व दिल्यानंतर तो बॅलन्स कसा बिघडतो, तो समतोल कसा ढळतो, आणि मग त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येऊ शकतात कुठेतरी ते बरोबर आहे, बरोबर आहे. ह्याच्यात घडलं गेलं. आणि बरोबर आहे, विशेषतः इतिहास लपवला जाईल. एक्झॅक्टली, विशेषतः इतिहास लपवला गेला त्याच्यामुळे. आणखीन कारण एका विशिष्ट वादासाठी म्हणून आपण सत्याकडे दुर्लक्ष करतोय का, Exactly. त्याच्यावर आवरण घालतोय का, हेच भैरप्पांना सांगायचं. सो मी गोष्ट काय आहे हा प्रश्न विचारण्यापूर्वी मी त्यातली एक गोष्ट मामींनी जी उल्लेख केली किंवा आमच्या चर्चांमध्ये ती येत गेली, त्यातलं असं की कलेचा वापर म्हणजे आपण ज्याला आर्टिस्टिक काय म्हणतो स्वातंत्र्य म्हणतो, अभिव्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे ज्याला आपण म्हणतो, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेताना इतिहास खोटा दाखवू नये हे भैरप्पांचं मेन उद्दिष्ट आहे त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये. अगदी. की इतिहासाचं इंटरप्रिटेशन ठीक आहे, तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य घ्या, पण त्याचं रिप्रेझेंटेशन चुकीच्या पद्धतीने होऊ दे नको. आवरण ही त्या प्रकारातली एक कादंबरी आहे. तर मामी ह्याची गोष्ट काय आहे? पण त्याच्या आधी भैरप्पा काय म्हणतात हे जरा 6-7 वाक्यामध्ये मी सांगते. ते आपल्या आवरणाविषयी त्यांनी जे 4 शब्द लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात, ते मला फार महत्वाचं वाटतं किंवा त्या गाभा आहे या कादंबरीचा. ते असं म्हणतात की विस्मरणाने सत्य झाकाळून टाकणाऱ्या मायेला आवरण म्हणतात. सत्य असत्याची समस्या तात्विक पातळीवर नेऊन तिचं दर्शन घडवणं हे भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य. भैरप्पा म्हणतात, मला कळायला लागल्यापासून सत्य असत्याचा प्रश्न हा माझा छळणारा प्रश्न आहे. काही वर्षापूर्वी मी लिहिलेल्या साक्षी या कादंबरीत ही समस्या वैयक्तिक पातळीवर उफाळून आली होती. प्रभू, खोट्याचं मूळ कोणतं, त्याचा नाश नाहीच का, या प्रश्नापाशी ही कादंबरी थांबली होती. पण मनाला समाधान नव्हतं. तीच सत्य असत्याची समस्या आवरणमध्ये समूह पातळीवर आणि संपूर्ण राष्ट्राच्या पायरीवर उफाळून आली. आणि भैरप्पांची सार्थ नंतरची ही कादंबरी आवरण. मला गोष्टीकडे जाण्यापूर्वी मला आत्ता तुम्ही वाचताना जे क्लिक झालं ते असं, शेवटी तो अद्वैत सिद्धांत आहे. म्हणजे सेल्फ मधनं बाहेर आणि बाहेरून सेल्फ मध्ये. म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितलं की ती स्वतःच्या लेवलचं होतं ही कादंबरी, आणि ही सोसायटी लेवलला सोसायटी आपण ते सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो. हो बरोबर, अगदी अगदी. आता त्याचं कथा काय, गप्पा काय, गोष्ट काय त्यातली. मी म्हणजे सगळी गोष्ट ओपन नाही करत, काही गोष्टी अशा ठेवते की तुम्हाला त्याच्यात उत्सुकता वाटेल. पण ही जी कथा आहे ना, ही कथा आहे ही अल्पसंख्याक जोडप्याची. त्याच्यानंतर रझिया ही एक कन्व्हर्ट झालेली स्त्री, आणि अमीर तिचा नवरा हा मुस्लिम नवरा. आणि हे दोघं जण, सुरुवात होते ती साधारणपणे बाबरी मशीद पडली आणि त्याच्यानंतर सरकारने असं ठरवलं की राष्ट्रीय एकात्मता ह्याच्यामुळे ढवळून निघतेय, तर हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी म्हणा अनेक हेरिटेज स्थळं त्यांनी हे केली की म्हणजे फिक्स केली. आणि त्याच्यामुळे त्यातलं एक हम्पी, आणि त्या हम्पीच्या वरती डॉक्युमेंटरी करायची. आणि हम्पीवरचं जे भग्नावशेष आहेत हे हिंदूंनीच
केलं शैवानी विष्णूंची, विष्णूंनी शैवांची ही सगळं संपूर्णपणे भग्नावशेष केलं. नाश नाश केला. म्हणजे हिंदूंनी नाश केला. किंवा मग आणखीन एक नंतर सांगते मी फक्त ना इथे थोडंसं लिंक तोडते, मी कनेक्ट करेन. मला असं वाटतंय की म्हणजे तुम्ही जे सांगताय की त्या दरम्यानी गव्हर्नमेंटने फंडिंग देऊन डॉक्युमेंटरीज बनवल्या या गोष्टींमध्ये, आणि त्या डॉक्युमेंटरीज बनवताना ते कपल आहे जे काय म्हणतात ना कलाकार आहेत, आणि ते ह्या डॉक्युमेंटरी बनवायला म्हणजे इथे लार्जर सोसायटीचा पण एक त्याच्यात रोल आहे की आपण ती दाखवायचा प्रयत्न करतोय वेगळ्या फॉर्म मध्ये. आणखीन ते तिकडे आल्यानंतर रझिया ही बघते, पण या रझियाच्या मी नंतर सांगेनच याच्या बॅकग्राऊंडवर असं बॅक ऑफ द माइंड तिच्या कुठेतरी काहीतरी तिला खुपतंय, काहीतरी तिला सांगायचंय, काहीतरी तिला म्हणायचंय, पण ती अजून तिने म्हटलेलं नाहीये. बरं, हे दोघंही कन्नड फिल्म इंडस्ट्री मधले अत्यंत प्रसिद्ध असं हे जोडपं, की ही आधी अभिनेत्री होती, मग आता स्क्रिप्ट रायटर आहे, तो डिरेक्टर आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे भरपूर ग्लॅमर आहे. आणि आता त्यांना ही डॉक्युमेंटरी मिळालेली आहे हम्पीवरती करायची, आणि त्यांचं जे नॅरेटिव्ह आहे त्याप्रमाणे ते करायचं थोडक्यामध्ये. आणि ती बघत जाते आणि मग तिला लक्षात येतं आणि एक नरसिंहाची मूर्ती बघते, आणि ती नरसिंहाची मूर्ती बघितल्यावर तिला माहेरची आठवण येते. आणि ही नरसिंहाची मूर्ती पूर्णपणे भग्न झालेली आहे, आणि तिची माहेरची छोटीशी नरसिंहाची मूर्ती आहे. नरसिंहापूर नावाचंच तिचं माहेर आहे, जे मूळ माहेर आहे तिचं, आणि तिचं मूळचं नाव लक्ष्मी आहे. आणि मग तिला असं वाटतं की ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये साम्य तर आहे, तसंच तर आहे, पण ही मूर्ती जी भग्न झालेली आहे तशी माझ्या गावातली मूर्ती का नाही भग्न झाली. आणि ह्या दोन गावातनं तंटे असून सुद्धा ते भयंकर एकमेकांच्या, शेजारचं गाव आणि नरसीपूर ह्याच्यामध्ये खूप तंटे असून सुद्धा ते गाव वाचलं का आहे, आणि ते गाव वाचलं याचं कारण ती नरसिंहाची मूर्ती आहे. ती मात्र कोणीही काहीही त्याच्याला हात लावलेला नाहीये. मग आपल्या हिंदू धर्मामध्ये असं कुठेच सापडत नाही की मूर्ती तुटलेली आहे. म्हणजे एकमेकांवरचा राग आपण देवावर काढत नाही. म्हणजे तुम्ही आर्थिक कारणाने भांडा, सामाजिक कारणाने भांडा, कुठलंही कारण असेल तर, म्हणजे आर्थिक कारणाने किंवा पाण्यावरून भांडा, पण तुम्ही त्याचा आहे तिकडच्या गावातले लोक येऊन नमस्कार करतात, इकडच्या गावातले येऊन नमस्कार करतात, म्हणजे कुठेही देवावरती काढत नाहीत. म्हणजे आपल्या डीएनए मध्येच नाही येते. हे तिच्या लक्षात आल्यानंतर ती म्हणते नाही, मला जर हम्पीवरती असे 4-5 पानं लिहून चालणार नाहीये स्क्रिप्ट रायटिंग करताना, तर मला ह्याचा पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. आणि मग ती आमिरला सांगते नाही की मला याचा पूर्ण अभ्यास करायला पाहिजे तरच मला ते करता येईल. तो चिडतो अर्थातच आणि म्हणतो काय ग असं वगैरे, की तू आतापर्यंत मला एवढी साथ दिलीस आणि आता एवढी मोठी डॉक्युमेंटरी आली आहे, एवढं मोठं काम आलंय. तर ती म्हणते नाही काम आहे वगैरे असं, पण तुला जर आवश्यक वाटलं तर तू दुसरं कोणाला तरी बघ, पण मला ह्याच्यावरती काम करू दे. आणि मग तिला ते असं वाटतं की ह्याच्यावर काम करायला पाहिजे. आणि मग नंतर मग पुन्हा थोडीशी फ्लॅशबॅक मध्ये जाते ही कादंबरी. आणि मग लक्ष्मीचं आपल्याला माहेरचं कळतं. ती छोट्या गावातली आहे, मी मगाशी सांगितलं तर नरसीपूरचे. तिथे तिचे वडील हे गांधीवादी आणि ते गांधीवादी आप्पाजी, त्या आप्पाजी म्हणून त्याचा उल्लेख येतो. आणि ती पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे आता 30 वर्ष मागे जाते. कारण ही आता जवळजवळ ती म्हणजे 55-56 वर्षाची अशी ती दाखवली आहे 1992 मध्ये, कारण बाबरी मशीद पडलेली आहे. आणि ती त्यावेळेला फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये आमिरशी ओळख होते, मुस्लिम मुलाशी लग्न होतं, त्यावेळेला शरीर संबंध आल्यानंतर लग्नच दुसरं काही, ती जनरेशनच तशी होती किंवा आमची ही जनरेशन तशीच आहे. त्याच्यामुळे शारीर संबंध आल्यानंतर लग्न हीच म्हणजे ती लग्नच करायला पाहिजे हे नक्कीच होतं. त्याच्यामुळे ते दोघं जण कमिटेड होतात, लग्न करायचं ठरवतात. पण धर्म तर त्याच्यानंतर ती वडिलांच्याकडे जाते तेव्हा वडील नकार देतात. तिला आश्चर्य वाटतं हे गांधीवादी असून सुद्धा आपल्याला मुस्लिम माणसाशी का लग्न करत नाही, मग ही हिपोक्रेसी काय असं तिला त्यावेळेला वाटतं. आणि मग एकंदरच तिला सगळ्या म्हणजे हिंदू धर्माबद्दल एक विलक्षण थोडासा राग यायला लागतो आणि हिपोक्रेसी वाटायला लागते बऱ्याच गोष्टीमध्ये. त्यानंतर कर्मठ परंपरा गावातल्या त्या तिला खुपायला लागतात. आणि मग ती ठरवते आणि तरी सुद्धा आणि मग तिला असंही वाटायला लागतं की एवढं अगदी आपण हिंदू हिंदू म्हणतो पण आपण किती हरतोय.
तर हा कसा बलशाली आहे, एकच देव मानणारा हा धर्म आहे, हा बलशाली धर्म आहे, ह्याला कोणी हेच करू शकत नाही, त्याच्यामुळे एवढे वर्ष त्यांनी आपल्यावरती राज्य केलेलं आहे वगैरे अशा तऱ्हेने विचार करून ती आमिरशी लग्न करते. आणि ज्या परंपरांसाठी म्हणून ज्या किंवा जोखड वाटलं तिला हिंदू धर्मातल्या परंपरांचं, त्या जोखड तिने झुगारून देण्यासाठी ज्याच्या बरोबर लग्न केलं त्या परंपरा आणखीन जोखड आहेत, आणखीन बांधून ठेवणार आहेत, तिला कळतं. आणि मग सासरचे एक एक म्हणजे मग आणि मग ती असं म्हणत असते की आधी पहिल्यांदा म्हणते धर्मच का मला बदलायला पाहिजे वगैरे असाही वाद घालून जाते. पण तो म्हणतो अगं आपण तर आणि दोघंही जण साम्यवादी चळवळीच्या म्हणजे ते चळवळीचे पुरस्कर्ते आहेत याचे आणि चळवळीशी संबंधित आहेत आणि ती कलेतून ती चळवळ मांडण्याचा पण प्रयत्न करतायत, जे अनेक वेळेला तिथे केलं आणि तो त्यावेळेला भावत पण होता लोकांना. तसं ते ऍटमॉस्फिअर पण तसंच होतं. त्याच्यामुळे आपण ते साम्यवादी आहोत, आपण कुठे देव, मी कुठे मानतो, आपण देवाला मानतच नाहीये, पण धोरण म्हणून, कारण आमच्या ह्याच्यामध्ये मला काही आई वडिलांना सोडता येणार नाही आणि आमच्यामध्ये म्हणजे मुस्लिम समाजामध्ये धर्म बदलल्याशिवाय इलाजच नसतो, तरच तुझं माझे आई वडील स्वीकारू शकतील. त्याच्यामुळे हे आधी झालेलं आहे. म्हणजे हा टिपिकल प्लॉट आहे, पण तो आहे आणि तो चांगल्या पद्धतीने, म्हणजे टिपिकल का म्हणते की ऐकताना टिपिकल वाटेल पण वास्तववादात तर तसंच झालंय, ते तसं घडतंय, अनेक आजही घडतंय. म्हणजे हे जेव्हा तुम्ही सांगताय की 92ला ती तरुण होती, त्या दरम्यान म्हणजे 92ला ती 57 वर्षाची होती, म्हणजे त्याच्या 60s किंवा 50s मधली, ज्याचं आपण म्हणूया की इतक्या मागे जर जायला लागेल, 50-60 वर्षापूर्वी जायला लागेल, तो सेम पद्धत आहे. म्हणजे या गोष्टीमधला एक प्रातिनिधिक ओळ आहे त्याच्यात लिहिलेली, म्हणजे यांनी भैरप्पानी, की ते म्हणतात मी तुला का विरोध करतोय, ती जेव्हा ती विचारते की तुम्ही म्हणजे तुम्ही विरोध का करताय, तुम्ही गांधीवादी असून विरोध का करताय, त्याची एक प्रातिनिधिक ओळ आहे. म्हणजे जे मला असं वाटलं की ते म्हणतात पण म्हणजे तुम्ही असाल सारखे किंवा साम्यवादाचे, पण तुझ्या पोटी जन्माला येणारं जे मूल असेल ते उद्या जाऊन हिंदूंची देवस्थानं उद्ध्वस्त करेल आणि ते पाप आपल्या माथी येईल. म्हणजे ही जरी विचारसरणीचा भाग आपण म्हणूया की पाप पुण्य, म्हणजे मी या कन्सेप्टला जात नाहीये, पण तरी सुद्धा ते म्हणतात की तुम्ही आता करणार नाही, पण तुझ्या पोटी येणारं मूल हे पुन्हा त्या विचार, आणि ह्याचं भान तिला कधी होतं की आपणच जन्माला घातलेला मुलगा कसा होईल, पण तो मुलगा पुढे जाऊन कसा होतो ते आपण बघूयातच. म्हणजे आणि त्याच्यानंतर मग नंतर आल्यानंतर मग तेच की कुंकू नाही लावलं पाहिजे. ती सांगते मी फिल्म इंडस्ट्रीतली आहे, मला अनेक वेळेला मी अभिनय करते, त्यावेळेला मला कुंकू लावावं लागेल. मग तो म्हणतो की असं करतो, घरात येताना कुंकू पुसून टाक, घरात येताना बुरखा घाल वगैरे, अशा तऱ्हेचं ते सगळं होतं. आणि धोरण म्हणून कर तसं वगैरे, थोडं करून ते पूर्ण बदलणं थोडं करून म्हणजे आणि पण तशी ती असर्टिव्ह असते खूप. आणि म्हणजे असं नाहीये की ती ते मान्य करते, तर ती म्हणते की नाही मला नाही हे शक्य होते. आणि मग नंतर ते खूप त्यांचं भांडण जेव्हा विकोपाला जातं तेव्हा एंट्री होते मग प्रोफेसर शास्त्रींची, जी प्रोफेसर शास्त्रींचं मी सांगता आपण त्याचं डिस्कशन करूच, जो काय म्हणायचं उदारमतवादी, सेक्युलर, त्यानंतर शिक्षक पण म्हणता येईल प्रोफेसर, इंटेलेक्च्युअल एज्युकेटेड की ज्यांनी भरपूर वाचलंय, खूप वाचलंय. हो म्हणजे असं नाहीये की उगाचच आहे म्हणून, त्याचं डेप्थ आहे त्याच्यामध्ये, किंवा मार्क्सवादावरती पकड आहे त्याची पूर्णपणे. पण तो म्हणजे कम्युनिस्टच दाखवलंय त्यांनी, कम्युनिस्ट विचारांचाच दाखवलाय. म्हणजे JNU मध्ये जे घडत होतं ते इथे कुठेतरी बंगलोरमध्ये घडत असेल किंवा कन्नडमध्ये घडत असेल, मला म्हणजे ते आता तेवढं तिथे त्यांनी स्पष्ट नाही केलेलं, पण अशा युनिव्हर्सिटीज होत्या म्हणजे. आणि अशा तऱ्हेने एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर, तो प्रातिनिधिक स्वरूपच आहे त्याचं, पण हिपोक्रसी पण भरपूर आहे. आणि पण त्यांनी हे लग्न अत्यंत म्हणजे तो मेंटॉर आहे या दोघांचा, आणि
त्याला त्याची स्वतःची बायको कॅथलिक आहे. हो, त्याची बायको कॅथलिक आहे. आणि त्याला दुसरं म्हणजे हे असं काय म्हणायचं, निरनिराळ्या धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन आले की समानता. त्याच्यानंतर मुस्लिम धर्म तर एकत्र खातो, एकत्र पितो, त्याच्यामुळे त्यांच्यात समानता जास्त आहे वगैरे. हा जी कम्युनिस्टांची जी हे आहे ती आहे. मला इथे हा मुद्दा इंट्रोड्यूस करावासा वाटतोय. जेव्हा तुम्ही हे सांगताय प्रोफेसर शास्त्री, थोडक्यात हे सगळेच आहेत. म्हणजे प्रोफेसर शास्त्री काय, आमिर काय, किंवा ही लक्ष्मी रझिया, म्हणजे रझिया. आधीची लक्ष्मी रझिया, आणि तिचे वडील सुद्धा, जे पुढे तुमच्या उल्लेखात येतील की त्यांचं तसं काम होत होतं. म्हणजे ज्यांनी उदारमतवादी लक्ष्मीला वाढवली, हा, ते विरोध करतात तिच्या लग्नाला. आणि ज्यांनी उदारमतवादाचा जो काय म्हणूया आपण सिम्बॉल आहे बाहेरच्या जगात, तो कुठेतरी म्हणजे प्रोफेसर शास्त्री, तो कुठेतरी हिपोक्रिट आहे. ह्या मागची जी तफावत आहे, ती तफावत या पुस्तकामध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीने आणि त्याचं म्हणजे ती का घडली, म्हणजे मुळात यांचं इव्हन प्रोफेसर शास्त्री तसे घडले कारण त्यांना एज्युकेशन तसं मिळालं. आणि ते प्रोफेसर शास्त्री सुद्धा तिच्याच गावचे आणि त्यांचे जे शास्त्री वडील शेषशास्त्री, ते वडील ते अतिशय कर्मठ, म्हणजे हे गांधीवादी पण ते अतिशय हिंदुत्ववादी आणि कर्मठ. मी गोष्टीत पुढे जाण्यापूर्वी मी हा प्रश्न विचारते, हे असं नाही का वाटत की जिथे जास्त शिक्षण आहे, जिथे वाद प्रतिवाद आहे, जिथे वाचन जास्त आहे, तिथेच हे विचार आहेत. हो, बरोबर आहे. आणि तिथेच विचारांना मोकळेपणा दिलाय. म्हणजे तिला मिळालेली स्पेस, शास्त्रींना मिळालेली स्पेस ही त्या एज्युकेशन मधनच आली आहे, जी तुम्हाला बुरसटलेली वाटते. रे आहेच. म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर ते खूप एज्युकेटेड आहेत. म्हणजे हिंदू असतील नाही तर काही असेल, पण ती एज्युकेटेड आहेत. आणि त्याच्यातनं दोन वेगळ्या प्रवाह, आणि म्हणूनच आज लक्षात ठेवलं पाहिजे आवरणाचं महत्व तेच आहे. म्हणजे मला वाटतं की म्हणून भैरप्पांचा या पुस्तकाबद्दलचा जो क्वेश्चन मार्क आहे की आपण एज्युकेशन हिस्ट्रीवर देतोय, जर तुम्ही पहिल्या ह्याच्यात की इतिहासावर आधारित जेव्हा आपण एजुकेशन देतो तेव्हा तो इतिहास किती डिस्टॉर्टेड असावा किंवा नसावा. बरोबर आहे. अशा पद्धतीने, कारण काय त्याच्यावर हे सगळं घडतंय. ओके, पुढे कथा घ्या. पुढची कथा अशी आहे की मग नंतर ती प्रोफेसर शास्त्रींची मदत घेते. त्याच्यानंतर ते अत्यंत व्यवहारी येते एका बाजूने. त्यांना कळतं की हे काय म्हणजे बरोबर होणार नाहीये, कारण स्वतःला ते उदारमतवादी पण म्हणतायत ना, ते बरोबर त्या आमिरला पटवतात मस्तपैकी आणि बाजूला करतात. म्हणजे सांगतात की तू वेगळा राहा म्हणून. आणि मग तिचं न्यूक्लिअर कुटुंब चालू होतं. मुलगा झाल्यानंतर ठेवा बरं, हे करिअर मध्ये डुबलेले पुढे जात आहेत, त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतोय, करिअर इतकं वाढलेलं आहे. मग आता मुलाला ठेवायचं कुठे? मग पुन्हा सासू सासऱ्यांच्याकडे. म्हणजे ह्यांचा मुलगा जे उदारमतवादी सेक्युलर अल्पसंख्याक असले तरी पण मुलगा वाढतो पुन्हा सासू सासऱ्यांच्याकडे जे पारंपरिक आहेत, कर्मठ कट्टर मुस्लिम आहेत, अशा ह्याच्यामध्ये वाढतो. त्याच्यामुळे त्याचं पुढे काय होणार आपल्याला समजतंच. आणि ही एक काय मी म्हणते, म्हणजे असं नाही मी म्हणणार, मी म्हणजे ज्या अगदी परंपरा मोडून जे बंडखोर झालेले आहेत त्यांची एक ट्रॅजेडीच आहे कुठेतरी, की त्यांच्या मुलं मात्र इतके त्या करिअरमध्ये सगळे दोघंही जण डुबलेले असतात की मुलं मात्र पुन्हा पारंपरिक, जर आजी आजोबा मोकळे असतील तर ठीक आहे, पण पुन्हा पारंपरिक गोष्टी की त्यांना ते नकोय, त्याच्यातच ते वाढतात. असं ते त्यामुळे मला काय म्हणायचं की भैरप्पा एवढ्या जाता जाता इतक्या सामाजिक गोष्टीला पण टच करत, मी त्याचाच पुढचा अँगल सांगते. म्हणजे नुसता हा मुलाला वाढवणं आणि त्याच्यावरचा संस्कार करणं हा अँगल नाहीये, पुढे जाऊन मुलाच्या लग्नाचाही अँगल येतो. तेव्हा हा पुन्हा आस्पेक्ट टच होतो की त्याला परफेक्ट मॅच किंवा त्याला तसं मॅच मिळताना प्रॉब्लेम होतो त्याच्या जगात पण आणि या जगात पण. म्हणजे हेही तिथे टच केलं गेलं. बरोबर आहे. आणि तिचा कॉन्फ्लिक्ट जो सुरू होतो त्याच्यानंतर तिला जी सापडलेली वाट आहे ती कुठनं सापडते? तिला हम्पीतनं सापडते. ती तसं म्हटलं तर हम्पीतनं सापडते. मग ती आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या मग ती पुढे मोठी होत जाते. मुलगा मोठा होत जातो. मुलगा पुढे इंजिनियर, म्हणजे मग त्यांनी एकदम उडी मारलेली आहे भैरप्पांनी. मग एकदम म्हणजे समज की 30 वर्षांनी उडी मारलेली आहे की आता ते त्यांचं सगळं तसं म्हटलं तर सेटल आहे. कुठेतरी बॅकग्राऊंडला ती किंवा बॅक ऑफ द माइंड ती कुठेतरी अस्वस्थ आहे, नाही असं नाहीये, पण चालू आहे
त्यांचं. मुलगा आता पेट्रोकेमिकल इंजिनियर झालेला आहे, सौदीमध्ये आहे. मग त्याचं एक नंतर आपण बघूयातच. आणि हम्पीला आले की म्हणजे इथे हम्पी हे ट्रिगर पॉइंट आहे तिच्या आयुष्यात. बरं, ती आल्यानंतर तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी येते, जे वडिलांना ती आतापर्यंत भेटलीच नाही. 30-35 वर्ष काय झाली असतील. आणि त्याच्यानंतर ती मग गावी जाते. त्याच्यानंतर म्हणजे ते ह्याचेच प्रोफेसर शास्त्रीचेच वडील सांगतात की तू गोमांस वगैरे खाल्लं असशील तर त्याची प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. तिला त्याचं हसू येतं, पण तरी ती प्रायश्चित्त घेते, कारण तिच्या वडिलांना तिने दुखवलेलं असतं. आणि ते प्रायश्चित्त घेतल्यावर खरं तिला मनातल्या मनात काय आहे असं वाटत असतं की ह्याचं काय. तिला कुठेतरी गोमांस चॅलेंज म्हणून पण खायला लागलं हो, सुरुवातीला. बरोबर आहे. म्हणजे हाही एक प्रकार तिथे कॉन्ट्रडिक्शन येऊन गेलेला आहे. पण तिला असं वाटतं की वडिलांना आपण दुखवलंय म्हणून आपण प्रायश्चित्त घेऊया. तिचा म्हणजे ते नवऱ्याला सांगते तेव्हा नवरा म्हणतो की काय असल्या सिम्बॉलिझम मध्ये तू अडकतेस, तुमचे सगळे धार्मिक गोष्टी या सिम्बॉलिक आहेत, तर त्या सिम्बॉलिझम मध्ये अडकतेस तू. तर ती म्हणते तू दाढी ठेवतोस, डोक्यावर टोपी घालतोस, ते पण सिम्बॉलिझमच आहे ना. म्हणजे सिम्बॉलिझम हा धर्माचा एक भाग आहे. आज तुम्ही त्याला काही कसंही म्हणा, पण आज आपण बघतोच म्हणजे सगळेच जण ते सिम्बॉल पाळतायत असं हे दिसतं. हे आता चुकीचं आहे का बरोबर आहे आपण नको ठरवायला, ते तर आहेच. आणि त्याच्यामुळे तो ती म्हणते मग ते काय आहे तुमचं सिम्बॉलिझम, बुरखा घेणं हे सुद्धा सिम्बॉलिकच आहे ना. मग आमच्या ह्याचं का तुम्ही हे करता. आणि मी केवळ तर धर्म म्हणून नाही करत आहे. मी दुखावलंय माझ्या वडिलांना आणि हे केल्याने त्यांना बरं वाटेल कदाचित तिकडे, म्हणून मी करते असं. ते अतिशय सुंदर प्रायश्चित्त ते घेते आणि वडिलांच्या आणि मग तिला लक्षात येतं, तिला त्यांची लायब्ररी मिळते आणि वडिलांची लायब्ररी मिळते. आणि